दिल्लीत ठिणगी पडली, आता महाराष्ट्रात वणवा पेटणार. मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा होणार, अशा आशयाची पत्रकार परिषद आज NSUI प्रदेश महासचिव तथा मुख्य प्रवक्ता ऋषिकेश खंडागळे, NSUI अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सागर साळुंखे, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्याकडून घेण्यात आली. काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI ने आता राज्यातील TET आणि औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. ज्या प्रकारे नीट पेपरफुटी प्रकरणी जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, त्याचप्रमाणे दादा भुसे यांनी देखील राजीनामा द्यावा, ही मागणी आता जोर धरताना दिसत आहे. TET पेपरफुटी प्रकरणात काय कारवाई करण्यात आली, NSUI ची मागणी नेमकी काय आहे व राज्यातही विद्यार्थी आंदोलन उभे राहणार का, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. देशात एक ऐतिहासिक आंदोलन आपण पाहिलं. या आंदोलनात संपूर्ण देश एकत्र आला आणि नीट पेपरफुटी प्रकरणी जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जंतर मंतरवर आंदोलन झालं, युवा पिढी पेटून उठली, पोलिसांनी लाठीचार्ज केला, परंतु आंदोलन मागे घेतलं गेलं नाही. अखेर केंद्र सरकारला युवकांसमोर झुकावं लागलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आता दिल्लीत पडलेल्या याच ठिणगीने महाराष्ट्रातही वणवा पेटणार अशी चिन्हे दिसत आहेत. याचे कारण म्हणजे काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेली NSUI यांनी TET पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात NSUI प्रदेश महासचिव तथा मुख्य प्रवक्ता ऋषिकेश खंडागळे, NSUI महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुंखे, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी टिळक भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत थेट दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अभूतपूर्व संकटातून जात आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार असताना राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सातत्याने खालावत चालला आहे. शाळांचे वाढते खासगीकरण, मराठी शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचणे, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, शिक्षक भरतीतील घोटाळे, शिक्षकांना अध्यापनाऐवजी BLO ड्यूटी व इतर प्रशासकीय कामांमध्ये गुंतवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होणारे नुकसान, तसेच वाढती बेरोजगारी यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी गोंधळ, नियोजनाऐवजी निष्काळजीपणा आणि कृतीऐवजी केवळ घोषणांचा बाजार मांडणाऱ्या सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे. या अपयशाचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे, असे मत पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. व याच पार्श्वभूमीवर NSUI ने राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि विविध विद्यार्थी संघटनांशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून 7 दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यातील समविचारी विद्यार्थी संघटना, विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन त्यांच्या राजीनाम्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र व लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल अशी ठाम भूमिका आता NSUI ने घेतली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत राज्यातील पेपरफुटीचा गंभीर प्रश्न मांडला. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठीचे पेपर फुटले आहेत. पैसे देऊन आणि आपल्या विचारांची लोक सिस्टीम मध्ये जावीत म्हणून काही लोकांनी महाराष्ट्रात नेटवर्क तयार केले आहे. FD अंतर्गत येणाऱ्या औषध निरीक्षक भरतीचा पेपरही असाच फुटला होता. यामध्ये MPSCचा पूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, परंतु पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली होती. या व्यक्तीने पैसे घेऊन 2 दिवस आधीच औषध निरीक्षक भरतीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला होता, असा दावा रोहित पवार यांनी केला. त्यामुळे राज्यातही आता पेपर फुटीवरून विद्यार्थी रस्त्यावर उतरणार का आणि लढा उभा करून दादा भुसे यांच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.